नमस्कार. काल आपण वर्तुळ या प्रकरणातील सराव संच 3.1 पाहिला आहे. आज आपण पुढचा घटक पाहणार आहोत, स्पर्श वर्तुळे. अतिशय छान सोपा असा हा भाग आहे. आता पहिल्यांदा स्पर्श वर्तुळ म्हणजे काय? जेव्हा दोन्ही वर्तुळे एकाच प्रतलात असतील आणि एकमेकांना एकाच बिंदूत स्पर्श करत असेल तेव्हा त्यांना आपण स्पर्श वर्तुळ म्हणतो. आता समजा हे एक वर्तुळ आहे आणि हे दुसरं एक वर्तुळ आहे. तर आता ही दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकाच प्रतलात आहे, एकाच सपाट पृष्ठभागावर आहेत, म्हणजे ते एकाच प्रतलात आहे. हे दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करतात म्हणून यांना स्पर्श वर्तुळ म्हणायचं. यांच्यामध्ये एक आणि एकच बिंदू सामायिक आहे, बरोबर. समजा ही अशी आपण दोन वेगवेगळे अंतर्भाग असलेले दोन वर्तुळ काढलेले. समजा मी अशी दोन वर्तुळ काढली आणि एक वर्तुळ आतून स्पर्श करणारं काढलं आपण असं, तर यांना देखील स्पर्श वर्तुळ म्हणायचं. फक्त या दोन वर्तुळांच्या मध्ये फरक एकच आहे की या दोघांचा अंतर्भाग पूर्णपणे भिन्न आहे. तर या दोन वर्तुळांमध्ये म्हणजे आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळांच्या मध्ये लहान वर्तुळाचा अंतर्भाग हा मोठ्या वर्तुळाच्या अंतर्भागाचाच एक उपसंच आहे, बरोबर आहे. जर समजा वर्तुळांचे दोन्ही अंतर्भाग हे भिन्न असतील म्हणजे वेगवेगळे असतील तर त्यांना बाह्य स्पर्श वर्तुळ म्हणा. आणि दोघांच्या अंतर्भागामध्ये लहान वर्तुळाचा अंतर्भाग हा मोठ्या वर्तुळाच्या अंतर्भागाचाच उपसंच असेल तर त्याला आंतरस्पर्शी वर्तुळ म्हणा. म्हणजे आतून स्पर्श करणारे वर्तुळ आणि बाहेरून स्पर्श करणारे वर्तुळ, बरोबर आहे. आता या दोन्ही वर्तुळांच्या मध्ये एक जर आपण सामायिक अशी एक स्पर्शिका काढली, या दोघांच्या मध्ये दोघांना स्पर्श करणारी एकाच बिंदू स्पर्श करणारी जर एक रेषा काढली तर ही जी रेषा आहे ही या पहिल्या वर्तुळाची देखील स्पर्शिका आहे, या दुसऱ्या वर्तुळाची देखील स्पर्शिका आहे. म्हणजेच या दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे. या ठिकाणी देखील आपण एक या स्पर्शबिंदूतून एक रेषा काढली तर ही देखील ही रेषा जी एल आहे किंवा ही रेषा एल आहे, या दोन्ही ठिकाणी म्हणजे बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या मध्ये आंतरस्पर्शी वर्तुळांच्या मध्ये सामायिक बिंदूतून काढलेली रेषा ही दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असते. आणि म्हणूनच आम्हाला स्पर्श वर्तुळांची आणखीन एक व्याख्या करता येते. ती कोणती व्याख्या बघा. एका प्रतलातील दोन वर्तुळे त्याच प्रतलातील, आता ही रेषा सुद्धा त्याच प्रतलातील एका रेषेला एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना देखील स्पर्श वर्तुळ म्हणायचं. म्हणजे समजा अशी एक रेषा घेतली, या रेषेला स्पर्श करणारं हे एक वर्तुळ घेतलं आणि हे एक वर्तुळ घेतलं तर आपण असं म्हणणार आहे की एकाच प्रतलातील दोन वर्तुळे त्याच प्रतलातील एका रेषेला जर एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळ म्हणायचं. आणि अशा स्थितीमध्ये हे जी सामायिक स्पर्श करणारी जी रेषा आहे, या सामायिक स्पर्श करणाऱ्या रेषेला म्हणायचं सामायिक स्पर्शिका. काय म्हणायचं याला? सामायिक स्पर्शिका. याला म्हणायचं सामायिक स्पर्शिका. आणि आता इथे ही सामायिक स्पर्शिका आहे, सामायिक स्पर्शिका ही आहे, ओके. आणि हा जो स्पर्श करणारा बिंदू आहे याला म्हणायचं सामायिक स्पर्श बिंदू. आता आपल्याला स्पर्श करणारा बिंदू मिळाला, स्पर्शिका मिळाली, त्यानंतर स्पर्श वर्तुळ मिळाली आणि या दोघांची नावं पण आपल्या लक्षात आली. ही जी दोन वर्तुळ त्यांना काय म्हणणार आपण? बाह्य स्पर्शी वर्तुळ म्हणणार. आपण या बाजूला पूर्ण आकृत्या परत एकदा वेगळ्या काढू. म्हणजे आता आपल्याकडे दोन स्पर्श वर्तुळांचे प्रकार मिळाले. एक मिळाले बाह्य स्पर्शी वर्तुळे, आणि दुसरे आहेत आंतरस्पर्शी वर्तुळे, बरोबर. आता बाह्य स्पर्श वर्तुळांच्या मध्ये आपल्या लक्षात आलंय की दोघांचे अंतर्भाग हे पूर्णपणे भिन्न असतात. हे समजा पहिलं वर्तुळ आहे, हे दुसरं वर्तुळ आहे, या दोघांचे अंतर्भाग हे पूर्णपणे
वेगवेगळे असतात आणि ह्यांची ही एक सामायिक स्पर्शिका म्हणजे काय तर दोन्ही वर्तुळे ज्या सामायिक बिंदूमध्ये स्पर्श करतात त्याच सामायिक बिंदूमधून काढलेली रेषा असते तिला म्हणायचं सामायिक स्पर्शिका. हे झाली बाह्य स्पर्श वर्तुळ. आता त्याचबरोबर या ठिकाणी आपण काढून घेतोय ती आंतरस्पर्शी वर्तुळ. हे पण नीट समजून घ्या. या ठिकाणी या दोघांच्या मध्ये पण एकच सामायिक बिंदू असतो. हे दुसऱ्या त्रिज्येचं हे एक वर्तुळ काढून घेतले आपण. अशा पद्धतीने ही काय असणार आहे ही आंतरस्पर्शी वर्तुळ असणार आहे. बरोबर आहे. आता आणखी एक नवीन संकल्पना ह्याच्यातली आपल्याला पाहिजे. या बाह्यस्पर्शी वर्तुळांचे केंद्रबिंदू किंवा आंतरस्पर्शी वर्तुळांचे केंद्रबिंदू बरोबर आहे आणि त्यांचा सामायिक बिंदू हे नेहमी एकाच रेषेवर असतात. हे नेहमी एकाच रेषेवर असतात आणि बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातले अंतर समजा हा ए केंद्र आहे हा बी केंद्र आहे हा त्यांचा पी हा स्पर्श बिंदू आहे एन ही त्यांची स्पर्शिका आहे. इथे आपण म्हणूया हे एक्स आहे हे वाय आहे. लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू वाय आहे मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू एक्स आहे आणि त्यांचा छेदनबिंदू समजा आपण पी घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला या दोन केंद्रातलं अंतर काढायचं आहे म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातलं अंतर. तर ते केंद्रातलं अंतर किती असणार आहे केंद्रांमधील अंतर हे नेहमी काय असतं तर या त्रिज्यांची बेरीज असते. लक्षात घ्या त्रिज्यांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे डिस्टन्स ए ते बी बरोबर एपी म्हणजे डिस्टन्स एपी अधिक डिस्टन्स बीपी असे या दोन केंद्रातलं अंतर बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातलं अंतर म्हणजे दोन्ही त्रिज्यांची बेरीज असते. तर या ठिकाणी आंतरस्पर्शी वर्तुळांच्या मध्ये केंद्रातलं अंतर काय असतं बघा तर केंद्रातील अंतर बरोबर किंवा केंद्रांमधील अंतर बरोबर केंद्रबिंदूतील अंतर बरोबर काय असणार आहे तर मोठी त्रिज्या किंवा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या. आता मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काय ते एक्सपी बरोबर आहे डिस्टन्स एक्सपी आहे वजा डिस्टन्स वाय पी. हे अंतर कोणाचं असणार आहे बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय म्हणजे दोन केंद्रातलं अंतर हे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या बरोबर या दोन केंद्रातलं अंतर येतं आणि ते काय असतं या दोन्ही त्रिज्यांची बेरीज म्हणजे हे बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातलं अंतर असतं. अशा पद्धतीने हे आपण बाह्यस्पर्शी वर्तुळ आणि आंतरस्पर्शी वर्तुळे असे दोन स्पर्श वर्तुळांचे भाग पाहिलेले आहेत किंवा दोन प्रकार पाहिलेले आहेत आणि त्यांच्या केंद्रामधल्या अंतराच्या बद्दलचा गुणधर्म आपण पाहिलेला आहे. दुसरा महत्वाचा म्हणजे स्पर्श सामायिक स्पर्श रेषा आणि सामायिक स्पर्श बिंदू अशा विविध संकल्पना आपण स्पर्श वर्तुळांच्या पाहिलेल्या आहेत. आता स्पर्श वर्तुळांचं प्रमेय आपल्याला पाहिजे अतिशय छोटंसं पण महत्वाचं असं प्रमेय कारण त्याच्यामध्ये काही संकल्पना नीट समजून घ्यायच्या. प्रमेय काय बघा परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू म्हणजे हा स्पर्शबिंदू सी स्पर्शबिंदू या ठिकाणी सी स्पर्शबिंदू हा जो स्पर्शबिंदू आहे तो स्पर्शबिंदू आणि त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू म्हणजे हा सी बिंदू आणि ए बी हे दोन केंद्रबिंदू बघा. तो स्पर्शबिंदू हा त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू या दोन केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर असतो. म्हणजे सी हा बिंदू कुठे असतो तर ए बी ला जोडणाऱ्याच रेषेवर असतो. या ठिकाणी देखील बाह्यस्पर्शी वर्तुळांमध्ये देखील सी हा बिंदू कुठे असतो तर ए बी ला जोडणाऱ्या रेषेवर असतो. म्हणजे स्पर्श वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा त्या स्पर्श वर्तुळांच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर असतो. या ठिकाणी स्पर्श वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं. आता अगदी सोपं आहे. पक्ष काय याच्यामध्ये केंद्र ए आणि बी असणाऱ्या वर्तुळाच्या बघा केंद्र ए आणि बी असणाऱ्या वर्तुळांचा म्हणजे ज्यांचे केंद्रबिंदू ए आणि बी आहे अशा वर्तुळांचा स्पर्शबिंदू काय आहे सी आहे.
आणि आपल्याला काय दाखवायचंय तर स्पर्शबिंदू सी हा रेषा AB वर आहे हे दाखवायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीनं. आता या ठिकाणी समजा की आपण रेषा L काढलेली आहे. ही रेषा L C बिंदूतून जाते, बरोबर का नाही? म्हणजे याचा अर्थ रेषा L ही काय आहे, या C बिंदूतून जाणारी A केंद्र असलेल्या वर्तुळाची परिस्पर्शिका आहे, B केंद्र असलेल्या वर्तुळाची परिस्पर्शिका आहे. याचाच अर्थ रेषा L ही A आणि B केंद्र असलेल्या वर्तुळाची सामायिक स्पर्शिका आहे. या ठिकाणी A आणि B केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा L ही सामायिक स्पर्शिका आहे की जी C बिंदूतून जाते, बरोबर आहे? म्हणजे रेषा L ही स्पर्श वर्तुळाची C बिंदूतून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे. जर स्पर्शिका आहे म्हटलं तर AC काय होणार आहे, लंब होणार आहे. कोणाला, रेषा L ला. मग आपण काय म्हणणार, रेषा L लंब रेख AC. त्याचबरोबर रेषा L लंब BC, बरोबर आहे? म्हणजे या दोघांना याही ठिकाणी रेषा L ही लंब असणार आहे, कारण स्पर्शिका ही नेहमी त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणाऱ्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी स्पर्शिका ही त्या त्रिज्येला लंब असते. मग या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाते म्हणून त्रिज्येला लंब, या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाते म्हणून याही ठिकाणी लंब आहे. आता गंमत बघा, या C बिंदूतून रेषा L ला एक आणि एक स्पर्शिका काढता येते. या ठिकाणी मी एक रेषा काढली आणि या बिंदूतून किती लंब काढता येत बघा. या बिंदूतून हे समजा ही P नावाची रेषा आहे आणि या बिंदूतून मला किती लंब काढता येईल, एकच लंब काढता येईल बाळांनो. तोच लंब इकडे काढता येईल. असा मला वेगळा लंब, या बिंदूसाठी इकडे वेगळा आणि या बिंदूसाठी वेगळा असा लंब काढता येणार नाही. एका बिंदूतून एकच लंब काढता येतो. याचाच अर्थ जर या रेषा L ला C बिंदूतून BC पण लंब आहे आणि AC पण लंब आहे, याचा अर्थ AB हा एकच लंब किंवा या रेषा L ला C बिंदूतून जाणार काढता येईल. मग रेषा L लंब रेखा AC, रेषा L लंब रेखा BC. AC व BC हे रेषा L ला लंब झाल्या. C बिंदूतून रेषा L ला एक आणि एकच लंब काढता येतो. गृहीतक आहे आता नवीला पाहिले. याचाच अर्थ A, B आणि C हे बिंदू एकाच रेषेवर आहेत. याचाच अर्थ C हा स्पर्शबिंदू AB या दोन केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर आहे हे सिद्ध झालं. अतिशय छान छोटं असं एक प्रमेय व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या, पुस्तकातून लिहून घेतलं तरी चालेल. आता सराव संच 3.2 मध्ये पहिलं उदाहरण बघा. दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 आणि 4.8 आहे. आंतरस्पर्शी वर्तुळ आहेत, लक्षात घ्या. हे मोठं वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या आहे 4.8 आणि त्याच्या आतमध्येच एक लहान वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या आहे 3.5. ओके, अशी दोन आंतरस्पर्शी वर्तुळ आहेत आणि या त्रिज्यांची अंतर किती दिलेली आहेत आपल्याला. या लहान वर्तुळाच्या त्रिज्येचं अंतर दिले 3.5 आणि मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येचं अंतर दिले 4.8. तर त्यांच्या केंद्रातलं अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हे 4.8 आहे बाळा, हे 4.8 आहे आणि 3.5 आहे. मग आंतरस्पर्शी वर्तुळांच्या, नीट लक्षात घ्या, आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, कारण त्या दोघातला फरक असतो ना, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या बरोबर. मग मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 4.8 वजा 3.5 किती आलं, 1.3 सेमी, बरोबर आहे. आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर बरोबर त्रिज्यांचा फरक असतो. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या 4.8 वजा 3.5 बरोबर 1.3. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हणलंय, बाह्यस्पर्शी असलेल्या वर्तुळांची त्रिज्या. मग हे बाह्यस्पर्शी वर्तुळ आहे, समजा ही बाह्यस्पर्शी वर्तुळ आहे आणि यांच्या त्रिज्या आपल्याला दिल्या आहेत. किती दिल्या आहेत, 5.5. समजा ही 5.5 दिलेली आहे आणि या
याची किती दिलेली आहे 4.2 दिलेली आहे. तर या दोघांमधल्या केंद्रातलं अंतर काढायचं. बाह्य स्पर्श वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर बघायचं. बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर किंवा केंद्रबिंदूंमधील अंतर बरोबर त्रिज्या 1 अधिक त्रिज्या 2. म्हणजेच काय असणार आहे 5.5 अधिक 4.2 बरोबर 5 4 9 9.7 सेमी एवढ्या या दोघांच्या केंद्रामध्ये अंतर असेल. अशा पद्धतीनं 1 मार्काचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. 1च मार्काचा प्रश्न आहे, नीट लक्षात घ्या. बहुपर्यायी प्रश्नाला येऊ शकतो किंवा सोडवायला येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारे बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी वर्तुळ काढा म्हटलं. आता अशा वेळेला नेमकं काय करायचं, तर लहान वर्तुळ पहिलं काढून घ्यायचं आणि मग मोठं वर्तुळ काढायचं. समजा लहान वर्तुळ आपण 2.8 सेमी त्रिज्या असलेले लहान वर्तुळ काढून घेतलं. आता याचा आपल्याला बाह्यस्पर्शी वर्तुळ घ्यायचा. पहिला भाग बाह्यस्पर्शी वर्तुळ, बाह्यस्पर्शी वर्तुळ. ओके, प्रश्नाचं उत्तर आपण काढतोय. आणि मग नंतर मग 4 सेमी त्रिज्या असलेलं बरोबर 4 सेमी त्रिज्या असलेलं अशा वेळेला काय करायचं, इथे एखादा बिंदू स्थापन करायचा. कर्कटकमध्ये 4 सेमी अंतर घ्यायचं. नंतर मग इकडे बरोबर 4 सेमी अंतरावर हा केंद्रबिंदू तयार करायचा आणि मग त्याच्यातनं हे वर्तुळ काढून घ्यायचं. अशा पद्धतीनं ही आकृती पूर्ण करता येईल आपल्याला, नीट लक्षात घ्या. बरोबर. आता हे काय झालं, तर हे आहे 2.8 सेमी, ते हे किती आहे 4 सेमी. आणि कसली वर्तुळ झाली, बाह्यस्पर्शी वर्तुळ. याच्या केंद्राला नाव द्या ए बी आणि स्पर्शबिंदू आहे तो पी हा झाला. बरोबर. यांच्या केंद्रातलं अंतर विचारलेलं नाही. हे काय झाली, बाह्यस्पर्शी वर्तुळ झाले दोन्हीच्या दोन्ही, बाह्यस्पर्शी वर्तुळ. आता दुसरा प्रश्न काय आहे त्याच्यातला, आंतरस्पर्शी वर्तुळ. आंतरस्पर्शी वर्तुळे यामध्ये काय करायचं नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा मोठं वर्तुळ काढून घ्या. 4 सेमी त्रिज्येचं मोठं वर्तुळ काढून घेतलं. बरोबर आहे. आणि त्याची त्रिज्या काढून घ्या. त्रिज्या किती आहे, 4 सेमी त्रिज्येचं आहे. 4 सेमी इथं मी लिहून ठेवतो 4 सेमी. आता लहान वर्तुळ किती त्रिज्येचं आहे, 2.8 सेमी त्रिज्येचं आहे. मग काय करायचं, या 4 सेमी मधनं किंवा इथून 2.8 एवढं अंतर घ्यायचं इथं. आणि मग 2.8 एवढं अंतर घेतलं, हे 2.8 एवढं अंतर घेतलं इथपर्यंत 2.8, मग इथं ठेवायचा. आणि मग इथून एक वर्तुळ काढून घ्यायचं. नीट लक्षात घ्या, अशा पद्धतीने एक वर्तुळ काढून घ्यायचं. नेहमी आंतरस्पर्शी वर्तुळ किंवा बाह्यस्पर्शी वर्तुळ काढण्याची नीट टेक्निक समजून घ्या, कारण हे बरेचदा चुकतं, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं हे झाले बाह्यस्पर्शी वर्तुळ, हे झाले आंतरस्पर्शी वर्तुळ. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय बघा, हे व्यवस्थित काढून घेतलं. याच्यामध्ये पहिलं लहान वर्तुळ मोठं वर्तुळ काढून घ्या. याच्यामध्ये मोठं वर्तुळ काढून घ्या आणि यांच्या केंद्रबिंदूला नाव द्या. मोठ्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला आपण नाव दिलं बी, लहान वर्तुळाच्या केंद्रबिंदूला नाव दिलं ए. ही लांबी आहे 2.8 आणि ही लांबी किती आहे एवढी पूर्ण. इथे 2.8 करा आणि हे किती आहे 4 एवढा अंतर आहे. अशा पद्धतीत दाखवता आलं तर बघा. आणि सामायिक बिंदू हा त्यांचा पी आहे. आता 4थ्या प्रश्नामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय काय 4था प्रश्न आहे बघा. आकृतीमध्ये ती आकृती आपल्याला जी दिलेली आहे ती आपण एका बाजूला काढून घेऊ. आकृतीमध्ये काय आकृती आहे बघा, असं एक लहान वर्तुळ दिलेलं आहे, त्यानंतर त्यालाच बाह्यस्पर्शी असलेलं एक मोठं वर्तुळ दिलेलं आहे. बरोबर आहे. या दोघांचे सामायिक अशी दोघांची पण एक छेदिका काढून घेतलेली. त्यानंतर या 2 केंद्रबिंदूंना त्यांच्या जोडलेलं आहे. ते केंद्रबिंदू जोडून घेऊया आपण.
ओके. आणि या केंद्रबिंदूला जोडल्यानंतर हे लक्षात घ्या, केंद्रबिंदूंना जोडल्यानंतर हे असे दोन त्रिकोण तयार केलेले आहेत बघा त्यांनी. हा एक त्रिकोण तयार केलेला आहे, हा एक त्रिकोण तयार केलेला आहे केंद्रबिंदू हे त्रिज्या जोडून. आणि नावं दिले ए पी. हा स्पर्शबिंदू तो आर आहे, क्यू आहे आणि बी आहे. बरोबर. आणि आता त्यांनी काय विचारलंय बघा, या ठिकाणी काय काय विचारलंय बघा. आकृतीमध्ये पी आणि क्यू केंद्र असलेली वर्तुळे परस्परांना आर बिंदूमध्ये छेदतायत. बरोबर आहे. आणि आर मधून जाणारी रेषा बघा, आर मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे ए आणि बी बिंदूमध्ये छेदते. या आर बिंदूतून जाणारी आणखी एक रेषा आहे ती त्यांना या वर्तुळाला म्हणजे मोठ्या वर्तुळाला बी बिंदूमध्ये छेदते, लहान वर्तुळाला ए मध्ये छेदते. तर सिद्ध करा ही जी एपी नावाची रेषा आहे ही एपी आणि ही बी क्यू समांतर आहे, सिद्ध करायचे. आता ते कसं सिद्ध करता येईल आपल्याला बघा. तर पहिल्यांदा हे दोन त्रिकोण घ्यायचे, हे दोन त्रिकोण आपण घेतले. बरोबर आहे. या दोन त्रिकोणांच्या मध्ये जर आपण हा कोण आणि हा कोण जर एकरूप दाखवला तर या व्युत्क्रम कोण म्हणून आपल्याला काय करता येईल, या दोन समांतर दाखवता येते. म्हणजे पहिल्याचे अडचण आपली गेली की यांना आपल्याला व्युत्क्रम कोण दाखवायचे आणि या दोघांना एकरूप दाखवायचंय. आणि एकरूप दाखवले की ते व्युत्क्रम कोण एकरूप आहेत म्हणून या दोन समांतर होते. ही एक गोष्ट पहिल्यांदा आहे. त्यानंतर एपीआर नावाचा हा त्रिकोण आहे आणि आरक्यूबी हा त्रिकोण आहे. या दोघांना समरूप दाखवायचं. समरूप दाखवायचे म्हणजे दोन कोण सारखे झाले पाहिजेत. आपल्याला माहिती हा कोण आणि हा कोण सारखा आहे कारण विरुद्ध कोण आहे आणि हे दोन कोण सारखे आपण दाखवणार आहे. याचाच अर्थ काय झाला तर कोको कसोटीने हे दोन त्रिकोण समरूप होते. आणि त्यानंतर म्हणले पीएआरचं माप जर 35 असेल तर आर क्यूबीचे माप किती. याचं माप 35 म्हटल्यावर याचं पण माप 35 कारण या दोन्ही त्रिज्या सारख्या आहेत. 35 किती झाले 70 झाले. 70 याच्या तुम्हाला केले तर हे 110 झाले. बरोबर आहे की नाही. हे 110 झालं तर हा पण एक काय असणार व्युत्क्रम कोण असणार आहे. या दोन समांतर आहेत ना म्हणून हा व्युत्क्रम म्हणजे हे पण 110 असेल. तर आपल्याला हे आता मांडून बघायचं आहे. आता सगळ्यात पहिलं महत्त्वाचं स्पर्शवर्तुळांचे स्पर्शबिंदू. या स्पर्शवर्तुळांचा स्पर्शबिंदू म्हणजे आर बिंदू आणि हे दोन्ही केंद्रबिंदू एकाच रेषेवर असतात. आपण प्रमेय सिद्ध केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ पी आर आणि क्यू हे एक रेषीय आहे. आता या एक रेषीय असल्यामुळे ही एक रेषा झाली आणि ही पण एक रेषा झाली. या दोन रेषा एकमेकींना जर एकाच बिंदू छेदत असतील तर समोरासमोरचे म्हणजे विरुद्ध कोण परस्परांचे विरुद्ध कोण कसे असतात एकरूप असतात. म्हणजे कोण ए आर पी म्हणजे हा कोण आणि बी आर क्यू म्हणजे हा कोण हे दोन कोण एकरूप असणारे विरुद्ध कोण म्हणून. आता या त्रिकोणामध्ये घ्या त्रिकोण एपीआर मध्ये या दोन बाजू सारखे आहेत बघा. एपी आणि पी आर सारखे आहेत. बाजू एपी एकरूप बाजू कुठली आहे पी आर आहे. पी आर कारण या त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या आणि म्हणून हा त्रिकोण एपीआर हा काय झाला एपीआर हा समद्विभुज त्रिकोण तयार झाला. समद्विभुज त्रिकोण आहे आणि समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयामध्ये काय असतं तर एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. म्हणून कोण पीएआर एकरूप कोण पीआरए समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. बरोबर. आता गंमत बघा हे दोन कोण सारखे झाले बाळांनो. हे दोन कोण सारखे झाले. आता या कोणाशी हा पण कोण एकरूप आहे बरं का. मग आता या त्रिकोणामध्ये या त्रिकोण कुठला ह्या बी आर क्यू मध्ये त्रिकोण बी आर क्यू मध्ये याच्यामध्ये पण दोन कोण सारखे होतात बघा. कुठले दोन कोण सारखे होतात कोण आर
आणि कोण बी, पण त्यासाठी आपल्याला या दोन बाजू सारख्या दाखवाव्या लागतील. आर क्यू बाजू आर क्यू, एकरूप बाजू आर क्यू, एकरूप बाजू बी क्यू, आणि म्हणून त्रिकोण बी आर क्यू हा देखील काय झाला, समद्विभुज त्रिकोण आहे. हा देखील समद्विभुज त्रिकोण आहे. आणि समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे त्याचे दोन कोण सारखे झाले. कुठला, क्यू आर बी, कोण क्यू आर बी, एकरूप कोण क्यू बी आर, क्यू बी आर, आणि याला आपण काय म्हणणार, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आता गंमत बघा, याला आपण म्हणूया एक, याला एक भाग म्हणूया, याला दुसरा भाग म्हणूया, आणि याला तिसरा भाग म्हणूया. आता एका भागामध्ये हे दोघे सारखे, दुसऱ्या भागामध्ये हे दोघे सारखे, आणि तिसऱ्या विधानामध्ये हे दोघे सारखे. याचा अर्थ विधान 1, 2 आणि 3 वरून हे दोन कोण सारखे झाले. म्हणजे विधान 1, 2 व 3 वरून काय सिद्ध झालं, कोण पी ए आर, एकरूप कोण क्यू बी आर. बरोबर आहे. आता हे दोन कोण जे आहेत, म्हणजे या दोन कोणांना आपण सारखं दाखवलं, परंतु हे दोन कोण कसले आहेत, परंतु कोण पी ए आर व कोण क्यू बी आर हे व्युत्क्रम कोण आहे, व्युत्क्रम कोण आहे. आणि व्युत्क्रम कोण जर सारखे असतील तर त्या दोन रेषा कशा असतील, समांतर असतील. म्हणून व्युत्क्रम कोण कसोटीनुसार काय झाल्या, एपी काय म्हटलं बघा, रेख एपी समांतर रेख BQ हे सिद्ध झाले. आता हे पहिल्या विधानाची सिद्धता आपण घेतली, व्यवस्थित लिहून घ्या पहिल्या विधानाची सिद्धता. आता दुसऱ्या विधानाची सिद्धता आपल्याला बघायची. दुसऱ्या विधानात आपल्याला काय करायचंय, हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. आता हे सोपं आहे आपल्याकडे, याच्याशी हा कोण एकरूप दाखवा, याच्याशी हा कोण एकरूप दाखवा. आता बघा, कोण त्रिकोण, कुठला त्रिकोण आहे, एपीआर, त्रिकोण एपीआर व त्रिकोण आर क्यू बी मध्ये, बरोबर आहे. कोण पी ए आर, कोण पी ए आर, एकरूप कोण याच्यामध्ये पी ए आर, तसं याच्यामध्ये क्यू बी आर, कोण क्यू बी आर हे एकरूप आहे. विधान मगाशी आपण दाखवलं होतं, विधान 3 वरून, बरोबर आहे. त्यानंतर 2, इथे 1, इथे 2, हा दुसऱ्यातला आहे. कोण ए आर पी, ए आर पी, एकरूप कोण क्यू आर बी, क्यू आर बी हे विधान 1 मध्ये आपण सिद्ध केलं होतं, विधान 1 वरून. आणि म्हणून त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी, बरोबर आहे. याला कारण आहे कोको कसोटी, ए टेस्ट, समरूपतेची कोको कसोटी. आता हे झालं दुसऱ्या विधानाचं. आता तिसरं विधान, याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी की याचं माप 35 आहे, कोणाचं पीएआरचं माप 35 आहे, तर या आर क्यू बीचं माप काढा. आता त्रिकोण पीएआर मध्ये, पीएआर मध्ये नीट लक्षात घ्या, पीएआर मध्ये माप कोण पीएआर
बरोबर 35 अंश आहे. म्हणून मापकोन आता PAR चं माप जर 35 असेल तर याचं पण माप 35 होणार आहे. मापकोन PRA बरोबर 35 अंश. हे आपण विधान 2 मध्ये टाकलेलं होतं बघा, विधान 2 मध्ये, कारण हे दोघे सारखे होते. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय म्हणलं होतं कडे. आता म्हणून मापकोन, आता या दोघांची माप 35-35 निघाले तर याचं माप आपल्याला काढता येईल. मापकोन APR बरोबर 180 अंश वजा मापकोन PAR अधिक मापकोन ARP, म्हणजेच 180 अंश वजा 35 अधिक 35, म्हणजेच 180 अंश वजा 70 अंश बरोबर 110 अंश. हा झाला चौथा मुद्दा याच्यातला. ओके. आता याचं माप आपल्याकडे 110 अंश आलेलं आहे. आता याच्यावर याचं माप काढायला सांगितलंय. आता आपल्याला माहिती आहे की त्रिकोण APR समरूप त्रिकोण RQB आहे, बरोबर कडे. म्हणून कोण APR एकरूप कोण RQB असेल का? कारण समरूप त्रिकोणाचे संगत कोण कसे असतात? एकरूप असतात किंवा समान मापाचे. म्हणून मापकोन APR बरोबर मापकोन RQB बरोबर 110 अंश. बरोबर आहे, कारण एकरूप कोणाची माप सारखे असतात. अशा पद्धतीने आपण हा चौथा प्रश्न व्यवस्थित पाहिलेला. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा. आता हे एक महत्वाचं उदाहरण आहे. या ठिकाणी काय म्हटलंय की A आणि B केंद्र असलेल्या दोन वर्तुळ बाह्य स्पर्श वर्तुळ आहेत आणि त्यांची CD एक सामायिक हे आहे, स्पर्शिका आहे. आणि याच्यामधलं AE हे अंतर म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या 4 आहे, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 6 आहे. तर या CD मधलं अंतर काढायचं. अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं तर A बिंदूतून या मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येवर एक लंब काढला, AP लंब BD काढून घेतला. आता AP लंब BD काढल्यानंतर ACDP नावाचा हा एक चौकोन तयार झाला. याच्यामध्ये C कोणाचं माप आणि D कोणाचं माप 90 अंश येणार आहे. कशावरून? कारण AC लंब रेषाय, स्पर्शिका लंब त्रिज्या, त्यानंतर BD लंब रेषाय, बरोबर आहे. स्पर्शिका खंडाची प्रमेय ही दोन्ही, त्याच्यावरून याचं माप 90 झालं, याचं माप 90 झालं, बरोबर आहे. ही दोन माप 90 झाली आणि इथे आपण लंब काढला म्हणून हे पण माप 90 झालं. आता या सगळ्या चौकोनामधला पहिला कोण 90 मापाचा, म्हणजे P च्या ठिकाणचा कोण 90, D च्या ठिकाणचा माप 90 आहे, C कोणाचं माप 90 आहे. याचाच अर्थ CAP हा जो कोण असणार आहे तो पण किती मापाचा होणार आहे? 90, कारण चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. आता जर चारही कोण जर 90-90 मापाचे झाले तर तो चौकोन कुठला होणार? आयत होणार. आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या, म्हणजे हे CP अंतर जर 4 असेल तर DP अंतर सुद्धा 4च असेल, बरोबर. इथपर्यंत कळालं. आता हे 4 अंतर का काढलं आपण? कारण आपल्याला एवढं अंतर काढून घ्यायचंय, BP अंतर काढून घ्यायचंय. मग BP अंतर किती असणार आहे? तर या संपूर्ण 6 मधनं हे 4 वजा केले की हे 2 येणार. आता हे 2 अंतर का काढलं? कारण आपल्याला इथे काटकोन त्रिकोण आहे, याचा हातकर्ण आहे, कारण इथे हे 90 अंश आहे, बरोबर आहे. म्हणजे आता आपण या 2 वरून आणि या 10 वरून आपण याचं अंतर काढून घेणार. हे अंतर किती निघतंय बघू आपण. आता हे 2 झाले, कुठले? BP बरोबर 2 झाले. आता ABP या त्रिकोणामध्ये मापकोन P बरोबर 90 अंश आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार AP चा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या एका बाजूचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग वजा उरलेल्या बाजूचा वर्ग, म्हणजे 10चा वर्ग. 4 अधिक 6 दोन्ही केंद्रातल्या अंतराची बेरीज केली. 4 अधिक 6चा वर्ग वजा 2चा वर्ग म्हणजे 100
वजा 4 बरोबर 96 आले. म्हणजे एपी वर्ग बरोबर 96. म्हणजे एपी बरोबर काय वर्गमुळात 96 म्हणजे 1696. 16चं वर्गमूळ काढून घ्या. 4 वर्गमुळात 6 सेमी. आता याचं आपल्याला अंतर मिळालंय 4 वर्गमुळात 6 सेमी. तेवढंच अंतर या सीडीच असणार आहे कारण आयताच्या समोरासमोरील बाजू सारखे असतात. म्हणून लेंथ एपी बरोबर लेंथ सीडी आणि लेंथ सीडी बरोबर 4.6 सेमी. तर बाळांनो हा व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे कारण 3.2 हा सराव संच आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, हॅव अ गुड डे.